मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये एका छोट्याशा वादाने घेतला एका तरुणाचा जीव. फक्त दरवाजा बंद करण्यावरून सुरू झालेला वाद काही क्षणात रक्तरंजित हत्याकांडाच बदलला. नालासोपारा लोकलमध्ये नेमकं काय घडलं पहा हा धक्कादायक प्रकार. नमस्कार, मी आहे राजू जाधव आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलमध्ये 22 वर्षीय मयांक लोहार याची निर्घृण हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार मयांक कामावरून घरी परतत होता. मुसळधार पाऊस सुरू असल्याने डब्यात पाणी येत होते, त्यामुळे काही प्रवाशांनी दरवाजा बंद करण्याची विनंती केली. मात्र दरवाजाजवळ उभ्या असलेल्या रोशन सुवर्णा नावाच्या व्यक्तीने दरवाजा बंद करण्यास विरोध केला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही प्रवाशांनी हस्तक्षेप करत दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचा राग अनावर झाला होता. काही वेळातच आरोपीने आपल्या बॅगेतून धारदार हत्यार काढून मयांकवर हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे डब्यात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या मयांकला तात्काळ उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हत्येनंतर रोशन बोरिवली स्थानकाबाहेर आला आणि रिक्षाने थेट घरी गेला, जेवण केला आणि आराम केल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी लवकर घरातून बाहेर पडून थेट पनवेल स्टेशनला पोहोचला व तिथून कर्नाटकला पळून जाण्याच्या तयारीत होता. 25 पोलीस अधिकारी आणि 70हून अधिक कर्मचारी अशा 100 जणांच्या पथकाने 400 CCTV फुटेजच्या मदतीने पनवेल परिसरातून त्याला अटक केली. या घटनेमुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या गुन्हेगारी बातम्यांसाठी महाराष्ट्र क्राईम वृत्तला सबस्क्राईब करा. या घटनेबद्दल तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.